छत्रपती संभाजीनगर शहरातील अट्टल गुन्हेगार शुभम जाट आणि त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। शहर पोलिसांनी टोळी प्रमुख शुभम जाटसह 8 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। 19 जानेवारी 2026 रोजी पुंडलिक नगर परिसरात फिर्यादी सचिन बाली लाहोट यांच्या तक्रारीनुसार टोळी प्रमुख शुभम जाट आणि त्याचे साथीदार धारदार शस्त्र आणि पिस्टल घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले। आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घरावर गोळीबार केला। तसेच परिसरातील नागरिकांनाही धमकवण्यात आलं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी 14 फेब्रुवारी 2026 रोजी टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास मंजुरी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग यांच्याकडे सोपवण्यात आलाय। दरम्यान शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई सुरू राहणार असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलिसांनी दिलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, अर्जुन राऊत तसेच इतर अधिकारी आणि अंमलदारांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पडली। तर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम भिकुलाल जाट टोळी प्रमुख, मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, विजय दिनकर धनई, मनोज संजय पडुल, सागर प्रशांत राऊत, अमर उर्फ अतुल गणेश पवार आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे।